हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. समजते का मी काय जे शिकवते ते? मंडेला मी गुगल मीट घेणार आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट मी तुम्हाला मेसेज टाकलेला आहे. गुगल कोड पण तयार आहे. सोमवारी मी तुम्हाला तो सेंड करते आणि मग आपण तुमचे काही डाऊट्स असतील ते आपण क्लिअर करूयात. ओके. इन लास्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट द स्कोप ऑफ बिझनेस फायनान्स. खरं तर हा खूप छोटा क्वेश्चन आहे. छोटा मी तुम्हाला सांगितले शॉर्ट नोटचा क्वेश्चन आहे. पण फायनान्सचे जे स्कोप आहेत, फायनान्सचे जे डिफरंट त्याच्यामधले छोटे छोटे पार्ट आहेत ते सगळे याच्यामध्ये डिस्कस झालेले आहेत होल सिलेबसचे. म्हणून मी थोडंसं डिटेल तुमचं घेतलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन आहे ही लास्ट इयरची सगळी, आणि म्हणून थोडेसे डिटेलमध्ये हे मी सगळे पॉईंट्स डिस्कस केलेले आहेत. त्याच्या नोट्स काही इतके डिटेल नाहीत. लक्षात आलं? ओके. नाव टुडे वी विल डिस्कस रिमेनिंग 3 elements or remaining 3 points of scope of business finance. Okay, so let us start. Already we discussed first 3 points: forecasting, financing, coordination and control. Okay, today we will discuss about the costing. Costing means to decide the cost. Okay, last year you studied or you already studied about the marginal costing. It means I already explained you the meaning of the costing also. And all 4 points, sub points are already you studied in first year of MCOM. Costing means to decide the cost. आता कशाची कॉस्ट डिसाइड करणार आहोत तर आर प्रॉडक्ट और सर्व्हिस. मेजरिंग कॉस्ट ऑफ कॅपिटल. प्रॉब्लेम सोडवले होते आपण कॉस्ट ऑफ कॅपिटलचे. आठवते का तुम्हाला? कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल, कॉस्ट ऑफ प्रेफरन्स, फॉर्म्युले होते सगळे, कॉस्ट ऑफ डिबेंचर्स. ओके. मग वाय वी आर कॅल्क्युलेटिंग कॉस्ट ऑफ कॅपिटल? टू डिसाइड द रेट ऑफ रिटर्न विच आर पेइंग or which we receiving from cost of capital. बरोबर की काय कॉस्ट येणार आहे? इक्विटी शेअर्सपासून आपल्याला किती पैसे मिळणार आहेत, त्याची कॉस्ट काय असेल, डिबेंचर्स काय असतील, डिबेंचरची कॉस्ट ऑफ कॅपिटल काय असेल, आपल्याला ते परवडेल का, हे डिसाईड करण्यासाठी आपण कॉस्ट ऑफ कॅपिटल कॅल्क्युलेट करत असतो. ओके. आणि हा सगळा पार्ट कशामध्ये येतो? आपल्या फायनान्समध्ये येतो. मेजरिंग कंपनी कॉस्ट. कंपनीला येणारी कॉस्ट. मी आत्ता इथे वरती काय केलं होतं, या पॉईंटमध्ये हे 2 पॉईंट डिस्कस केले होते. 2 पॉईंट तुम्हाला सांगितले होते. काय सांगितले होते? कॉस्ट ऑफ कॅपिटल विच यू आर पेईंग अँड कॉस्ट ऑफ कॅपिटल विच यू आर रिसिविंग. बरोबर. जेव्हा तुम्ही इक्विटी शेअर्स किंवा डिबेंचर्स तुम्ही इश्यू करता तेव्हा काय करता की तुम्हाला ती कॉस्ट द्यावी लागते. बरोबर. तुमचा खर्च होतो. आणि जेव्हा तुम्ही काय करता ॲज ए इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही इक्विटी शेअर्स दुसऱ्या कंपनीचे घेणार असाल, डिबेंचर्स तुम्ही दुसऱ्या कंपनीचे घेणार असाल, तर तुम्हाला काय करावं लागतं की ती कॉस्ट ऑफ कॅपिटल त्यातून लेस होते. म्हणजे पेईंग अँड रिसिविंग ह्या 2 टाईप आहेत. मग आपल्या कंपनीची कॉस्ट कोणती आहे हे कन्सिडर करणं म्हणजेच काय आहे? मेजरिंग कंपनी कॉस्ट. कंट्रोलिंग कॉस्ट ऑफ कॅपिटल. आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल ठेवायचा आहे. मीन्स आपण काय करणार आहोत? कॉस्ट ऑफ कॅपिटल मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती कमीत कमी कशी येईल, आपल्याला खर्च कमीत कमी कसा येईल? कॉस्ट ऑफ कॅपिटल मीन्स काय सांगितलं होतं आणखी? कॉस्ट ऑफ रेझिंग कॅपिटल. बरोबर. आणि कॅपिटल मीन्स काय आलं? अगेन देर आर 2 टाईप्स ऑफ कॅपिटल, दॅट इज ओन कॅपिटल अँड बॉरोड कॅपिटल. ओन कॅपिटलमध्ये काय येतात? इक्विटी शेअर्स येतात. बॉरोड कॅपिटलमध्ये काय येतं? प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, लोन. ओके. आणि मग हे जर इश्यू करायचे असतील तर आपल्याला काही अंडर रायटर अपॉइंट करावे लागतात, आपल्याला ॲडव्हर्टाईज द्यावी लागते, आपल्याला स्टेशनरीचा खर्च येतो. बरोबर आहे. आणि मग काय आहे हे सगळी कॉस्ट ऑफ रेझिंग कॅपिटल वी हॅव टू कंट्रोल. आणि हा सगळा पार्ट कशामध्ये येतो? कॉस्ट ऑफ कॅपिटलमध्ये येतो. देन नेक्स्ट पॉईंट इज कंट्रोलिंग कंपनी कॉस्ट. कंपनीला येणारी कॉस्ट पुन्हा आपण काय करणार आहोत? कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार आहोत, मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एवढा छोटा पार्ट हा होता. नेक्स्ट मोठा आहे हा कॉस्टिंग आपला ऑलरेडी डिस्कस झालेलं होतं, त्याच्यामध्ये जास्त मी वेळ घालवत नाही.
नेक्स्ट आहे डिसिजन मेकिंग. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फंक्शन इन मॅनेजमेंट. नॉट ओनली मॅनेजमेंट, इन आर डेली लाईफ ऑल्सो. तुम्हाला मी नेहमी सांगत असते की डिसिजन मेकिंग तुम्हाला आलं पाहिजे. डिसिजन मे बी राईट ऑर रॉंग, डिसिजन मे बी ट्रू ऑर फॉल्स. बरोबर. डिसिजन कसाही असला तरी तुम्हाला तो घेता आला पाहिजे. ज्या व्यक्तीला आपल्या लाईफमधले डिसिजन्स छोटे मोठे घेता येतात, इट मीन्स ही इज रेडी टू टेक ए रिस्क. त्या डिसिजनला लागणारी जी रिस्क आहे ती रिस्क घेण्यासाठी ती व्यक्ती काय असते, तयार असते. कशातून दिसतं हे डिसिजन मेकिंगमध्ये. बरोबर. म्हणजेच काय आहे, डिसिजन मेकिंग हे फार इम्पॉर्टंट फंक्शन आहे मॅनेजमेंटमध्ये आणि फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आहे. सो व्हॉट डू यू मीन बाय डिसिजन मेकिंग? डिसिजन मेकिंग म्हणजे काय? तुम्ही लगेच सांगाल की निर्णय घेणे. आम्हाला माहिती आहे निर्णय घेणे. निर्णय घेणे म्हणजे काय? मॅडमचं लेक्चर ऐकायचं किंवा नाही. बरोबर. 2 पर्याय आहेत. येस म्हटलं तरी डिसिजन, नो म्हटलं तरी काय आहे, डिसिजन आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय आहे, डिसिजन मेकिंग मीन्स सिलेक्शन ऑफ बेस्ट पॉसिबल अल्टरनेटिव्ह. ऑर डिसिजन मेकिंग मीन्स चॉईस अमंग अल्टरनेटिव्ज. अनेक पर्यायांमधून एका पर्यायाची निवड करणे म्हणजे डिसिजन मेकिंग. बरोबर. देन वी हॅव टू टेक सेव्हरल डिसिजन्स वाईल रनिंग आर बिझनेस. आपला बिझनेस चालवत असताना आपल्याला कित्येक डिसिजन्स घ्यावे लागतात. बरोबर. मग काय आहे, ए फ्यू एक्झाम्पल्स ऑफ these decisions are first financial decisions. Financial decisions means the decision which are related to financial matters. What are that? Issuing share capital, पैशाशी संबंधित आहे. सेल ऑफ फिक्स ॲसेट, परचेस ऑफ फिक्स ॲसेट. नंतर डिव्हिडंड, पेमेंट ऑफ डिव्हिडंड. बरोबर. पैशाशी संबंधित असणारा प्रत्येक निर्णय म्हणजे काय आहे, फायनान्शियल डिसिजन. ओके. अँड वेन मनी मॅटर्स वी मस्ट टेक केअर ऑफ दॅट. आपल्याला त्याची काळजी घ्यावीच लागते. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन. हे नेक्स्ट फंक्शनमध्ये मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. इन्व्हेस्टमेंट डिसिजन मीन्स डिसिजन रिगार्डिंग टू इन्व्हेस्टमेंट. वी हॅव टू इन्व्हेस्ट मनी in different types of investment, in different types of securities, and that is known as investment decisions. हा डिसिजन पण आपल्याला खूप केअरफुली घ्यावा लागतो. इफ डिसिजन गोज रॉंग, आर मनी, आर फंड विल बी डिमॉलिश और फिनिश. आपला फंड मातीत गेला म्हणून समजायचं. ओके. देन मॅनेजमेंट ऑफ इन्कम अँड डिव्हिडंड फंक्शन्स. आपल्याला येणारं जे इन्कम आहे त्याचं मॅनेजमेंट करणं. रिझर्वमध्ये पैसे टाकावे लागतात. वेगवेगळ्या टाईपचे रिझर्व्स असतात. मग ह्या रिझर्वला टाकायचे, डिव्हिडंड द्यायचा, ॲसेट परचेस करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी या इन्कमचं आपल्याला काय करावं लागतं, मॅनेजमेंट करावं लागतं, व्यवस्थापन करावं लागतं. अँड डिव्हिडंड फंक्शन, आणि डिव्हिडंड पण द्यावा लागतो. इक्विटी शेअर होल्डर्सना आहे, प्रेफरन्स शेअर होल्डर्सना आहे. मग त्याचं फंक्शन पण आपल्याला केअरफुली करावं लागतं. देन मीटिंग स्पेशल ऑर कॉन्टिंजंट प्रॉब्लेम्स. ऐनवेळचे प्रॉब्लेम खूप येतात. कॉस्ट वाढलेली असते रॉ मटेरियलची. आपण ऑर्डर घेतलेली असते, ॲडव्हान्स घेतलेला असतो आणि एका विशिष्ट दराने आपण प्रॉडक्ट सेल करण्यासाठी कमिटमेंट दिलेली असते आणि अचानक काय होतात, रॉ मटेरियलच्या प्राइसेस वाढतात. आपल्याला त्या आहे त्या किमतीला जी आपण कमिटमेंट दिलेली आहे त्याला आपल्याला सेल करता येत नाही. तिथे आपला लॉस असतो. एखाद्या वेळी नॅचरल डिसॅस्टर येतात, फ्लड येतो, अर्थक्वेक येतो, सुनामी येते, काही चोऱ्या होतात, दरोडे पडतात. म्हणजे असे सो मेनी प्रॉब्लेम्स आर देअर. बरं. कॉन्टिंजंट प्रॉब्लेम पण येतात असेच आणि मग ते आपल्याला काय करावे लागतात, सॉल्व करावे लागतात. आणि सॉल्व करायचे म्हणजेच काय आहे, डिसिजन मेकिंग. त्याच्या बाबतीत आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो. ओके. नेक्स्ट आहे मिसलेनियस. आत्तापर्यंत आपण 6 पाहिले. फोरकास्टिंग, फायनान्सिंग, कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल, कॉस्टिंग, डिसिजन मेकिंग अँड लास्ट मिसलेनियस. मिसलेनियस मीन्स किरकोळ राहिलेले, अदर
आदर म्हणूया, किरकोळ नको म्हणायला आपण काय म्हणूयात की ह्या 5 ॲस्पेक्ट्समध्ये कव्हर झालेले नाहीत, नॉट कव्हर्ड बाय दिस 5 ॲस्पेक्ट्स, रिमेनिंग म्हणूया. मग हे रिमेनिंग ॲस्पेक्ट कोणते आहेत? टॅक्स मॅनेजमेंट. टॅक्स मीन्स काय आहे? कंपल्सरी पेमेंट टू गव्हर्मेंटला आपल्याला कंपल्सरी पेमेंट करावं लागतं, दॅट इज नोन ॲज टॅक्स. मग हा टॅक्स आपल्याला भरावा लागतो, त्याचं मॅनेजमेंट आपल्याला करावं लागतं. फिक्स ॲसेट्स अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. आपल्या फिक्स ॲसेट कोणत्या आहेत, काय त्यांच्यावरती आपण डिप्रिसिएशन टाकतो का, विअर अँड टिअर आहे का, त्या नवीन केव्हा घ्याव्या लागणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. इन्व्हेंटरी मीन्स काय आहे? स्टॉक मीन्स रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस अँड फिनिश्ड गुड्स. वर्किंग कॅपिटलमध्ये आपण ह्या सगळ्या टर्म्स पाहिलेल्या आहेत. कम्प्युटर ऑपरेशन्स. आणि सध्या डिजिटल इरा आहे आणि या डिजिटल इरामध्ये आपल्याला काय करावं लागतं? हा सगळा डेटा सेव्ह करणं आणि कम्प्युटरच्या बाबतीत जे काही ऑपरेशन्स असतील ते करावी लागतात. इन्शुरन्स. आपल्याला आपल्या ॲसेटचा, आपल्या प्रॉपर्टीचा, आपल्या ह्युमन रिसोर्सचा इन्शुरन्स आपल्याला करावा लागतो, त्याच्या संबंधीची सगळे फंक्शन्स आपल्याला पार पाडावी लागतात. क्रेडिट अँड कलेक्शन्स, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. वेन इफ वी वॉन्ट टू increase our sale, we have to pay credit to our customers. आणि without credit or without giving credit we cannot increase our sales. आपल्याला सेल जर वाढवायचा असेल तर आपल्याला उधारीवर विक्री करावीच लागते. उधारी जर आपण बंद केली तर आपला सेल इन्क्रीज होऊ शकणार नाही. आणि इट इज अ बिग चॅलेंज फॉर एव्हरी बिझनेस टू कलेक्ट क्रेडिट फ्रॉम आर कस्टमर. आपल्या कस्टमरकडून क्रेडिट कलेक्ट करणं हे एक फार मोठं चॅलेंज असतं आणि ते फंक्शन आपल्याला करावं लागतं. पेन्शन्स अँड वेलफेअर. दिस फंक्शन इज रिलेटेड टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आपल्याकडे जे काम करणारे लोक आहेत, वर्कर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, या सगळ्या एम्प्लॉईजना पेन्शन्स आणि वेलफेअर स्कीम्स आहेत. त्यांच्यासाठी एज्युकेशन आहे, क्वार्टर्स राहायला देण्यासाठी आहेत, कॅन्टीन फॅसिलिटी आहे, युनिफॉर्म आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, मेडिकल फॅसिलिटीज आहेत. या सगळ्या वेलफेअर फॅसिलिटीजचं लुक आफ्टर आपल्याला करावं लागतं. त्यासाठी आपल्याला एक्सपेंडिचर करावा लागतो आणि त्या एक्सपेंडिचरचा साठीचं डिसिजन मेकिंग, त्याचं जे फंक्शन आहे ते आपल्याला करावं लागतं. ओके, सो टुडे आय कम्प्लीट द स्कोप ऑफ फायनान्स अँड 1.1. सी 1 मिनिट, थोडं फास्ट घेते म्हणजे लक्षात येईल. बिझनेस फायनान्स 1.1 काय होतं? इंट्रोडक्शन, मीनिंग, डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह, स्कोप ऑफ बिझनेस फायनान्स मीन्स दिस PPT. अप टू दिस PPT आय हॅव कम्प्लिटेड. आणि जेव्हा आपण गुगल मीटवर डिस्कशन करणार आहोत, तुम्ही माझ्या क्वेरी काढून ठेवा, लिहून ठेवा, आपण त्या डिस्कस करूया. ओके, थँक्यू.